दुर्योधनाच्या मरणापूर्वी त्याला भेटायला आलेल्या कृपाचार्यांना दुर्योधनानं कळवळून विनंती केली होती की अश्वत्थाम्याला कुरूंच्या शेवटच्या सेनापतीपदाचा अभिषेक करण्याची. त्याच्या दोन्ही मांड्या चुणल्या होत्या, तरीही त्याचं अशरण संतप्त राजमन चुणलेलं नव्हतं. ते अद्यापही पराजय मानायला तयार नव्हतं. अद्याप ते प्रतिशोधाच्या दिवा स्वप्नातच होतं. कृपाचार्यांच्या हस्ते सेनापती पदाचा अभिषेक झालेल्या अश्वत्थाम्याच्या मस्तकी दुर्योधनानं पडूनच स्वहस्ते सेनापती पदाचा मुकुट चढविला. त्याचा आपल्यावरील विश्वास बघून द्रोणपुत्र अश्वत्थामाही गहिवरला. त्याला उद्देशून आसत्र मरण दुर्योधन त्याच्या डोळ्यात डोळे रूपवीत म्हणाला, गुरुपुत्र, कुरुसेनानी अश्वत्थाम्या, तू आमचा शेवटचा वीर सेनापती आहेस. कृष्णाकडे सुदर्शन असलं तरीही बरेच दिवस त्यानं त्याचं उपयोजन न केल्यामुळे तो त्या दिव्यास्त्राचे मंत्र विसरून गेला आहे. तसं नसतं तर गेल्या अनेक वर्षात असे अनेक प्रसंग आले की त्यानं सुदर्शनच वापरायला पाहिजे होतं. त्याची स्थिती कवच कुंडल दान केलेल्या शापदग्ध कर्णाची होती. आज माझी आहे तशीच, म्हणजे तीक्ष्ण नख छाटलेल्या वनराजासारखीच आहे. तुझ्याकडे आमचे आचार्य, तुझे पिता गुरु द्रोणांनी दिलेलं दिव्य ब्रह्मास्त्र आहे. आमच्या विजयाचा तूच अंतिम उद्गाता ठरणार आहेस. माझी शेवटचा कुरु म्हणून तुला सूचना व मित्र म्हणून विनंती आहे की पांडवांचा समूळ नाश कर. कौरवा, तू इच्छा व्यक्त केलीस तसंच होईल. पांडवांचा मी समूळ वंशच्छेद करीन. विद्ध दुर्योधनाचा आपल्या हातातील हात त्याला आश्वासक आधार देत गुरुपुत्रानं किंचित दाबला. जय गांधारी. माता म्हणण्यापूर्वीच पिळदार दुर्योधनानं सूर्य सरोवराकाठी अश्वत्थाम्याच्या हातात हात ठेवूनच प्राण सोडला होता. कुरुक्षेत्रावर भयान रात्र उतरली. त्या 40 योजन रणक्षेत्राचा पश्चिमेचा केवळ अर्ध्या योजनाचा एक तुकडा अद्याप कसा तरी कोरडा राहिला होता. इतर सर्व रणभूमी दोन्ही सेनांकडील 40 लक्षांवर योद्धे, लक्षावधी गज, अश्व, उष्ट्र यांच्या रक्तानं लांछित झाली होती. त्या विशाल रणभूमीला घेरून रोज कित्येक चितांच्या रांगाच रांगा धडधडल्या होत्या. रणक्षेत्रावरील दृषद्वती, शरावती, सरस्वती या नद्या ब्रह्मा, सूर्य, ज्योती अशी सरोवरं गतयोद्ध्यांच्या केलेल्या रक्षा विसर्जनामुळे काळठिक्कर पडली होती. संपूर्ण रणक्षेत्रावर उद्ध्वस्त रथांची चक्र, खंडित खडग, भग्न गदा, शूल, तोमर अशा शस्त्रांचे खंडित भाग, मानवी देहांचे जागोजागी पडलेले अवयव, हत्तींच्या तुटलेल्या सोंडा, घोड्यांच्या खंडित शेपट्या यांचा सडा पडला होता. पाणवठ्यांकाठी अद्याप काही चिता जळतच होत्या. संपूर्ण कुरुक्षेत्र गृध, तरस, कोल्हे, लांडगे, रानकुत्री, व्याघ्र यांच्या चित्रविचित्र आवाजांनी कोंदून गेले होते. उरल्या सुरल्या वृक्षांच्या ढोलीत घुबडांचे भयान घुटकार घुमत होते. रात्री पेटलेले टेंभे त्यांच्यावर करंजेल सोडायला सैनिक नसल्यामुळे मंदावले होते. काही पूर्ण विझल्यामुळे त्यांचा कडवट धूर सर्वत्र कोंदटला होता. कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र राहिलं नव्हतं. त्याचं झालं होतं विराट स्मशान क्षेत्र. माझ्या शिबिरात उरल्या सुरल्या 4-5 यादव सैनिकांसह मी आस्त्रणावर पडलो होतो. एकसारखी कूस पालटत होतो.
गेल्या 18 दिवसांतील घनघोर युद्धाची क्षणचित्र माझ्या डोळ्यांसमोर थय थय नाचत होती. काही केला आज मला निद्रा काही वश होत नव्हती. कशी होणार? अवतीभोवती हिंस्त्र श्वापदांचा गुरगुराट, चित्र विचित्र आवाजांचा कलकलाट माजला होता. मध्यरात्र झाली असावी. कुठून तरी एका स्त्रीचा माझ्या हृदयाचा थरकाप उडविणारा हंबरडा ऐकू आला. मी कान टवकारले. जागेच असलेले डोळे विस्फारले. कानांवर सूची बाणाच्या अग्रासारखे तीक्ष्ण बोल पडत होते. माझे सगळे अंकुर ते निद्रेत असतानाच कापून किरे काढले. भूत मात्र झोपलेले असताना मी जागा असतो म्हणणाऱ्या ऋषिकेशा, आजच कसा रे झोपलास? उठ कृष्णा, उठ. मी आस्तरणावरून ताडकन उठून बसलो. हंबरडा फोडणारी स्त्री दुसरी तिसरी कोणी नव्हती. त्या पांडव पत्नी साक्षात द्रौपदी देवीच होत्या. शिबिरातला एक भगभगता टेंभा उपसून मी त्या आवाजाच्या रोखानं धावत सुटलो. माझ्या मागून माझे यादव सैनिकही धावले. काय झाले काहीच कळत नव्हतं. धावत जाताना आलेला आक्रोश कृष्णदेवांच्या शिबिराच्या रोखानं येत असलेला जाणवला. मीही त्या रोखानं धावतच निघालो. कृष्णदेवांच्या शिबिरात आलो. त्यांचा मोरपीसधारी मुकुट थक्का तसाच होता. त्यांच्या उजव्या हाताशी आता अंगी भगवी वस्त्र धारण केलेले उद्धवदेव होते. दोघेही वक्ष पिटून आक्रोशात हंबरडा फोडणाऱ्या द्रौपदी देवीचं काय झालं कृष्णे, काय झालं पांचाली म्हणत सांत्वन करू बघत होते. अनावर वेदनेने दोन्ही हातांनी वक्ष पिटताना त्या कुलस्त्रीला धड बोलताही येत नव्हतं. ती एकसारखा नुसताच हंबरडा फोडत होती. माझा प्रतिविंध्य, माझा श्रुतकीर्ती, माझा सुतसोम, माझा शतानिक, माझा श्रुतसेन. आम्हाला एवढंच कळत होतं की त्या पाचही पांडवपुत्रांचं आक्रोशन स्मरण करीत होत्या. का? कशासाठी? काही कळत नव्हतं. त्यांचा आक्रोश थांबत नव्हता. आमचा संभ्रम मिटत नव्हता. कृष्णदेवांनी पुढं होत त्यांच्याजवळ बसून भीमसेनानं सावरलेल्या त्यांच्या केशांवर मायेनं थोपटून त्याहून मायेनं विचारलं, सखे श्यामले, काय झालं? शांत हो, सावर, नीट सावर. तुझ्या पुत्रांना काय झालं? तसं हमसत हमसतच अविरत अश्रुधारा लागलेल्या द्रौपदी देवी म्हणाल्या, माझ्या पाचही पुत्रांचा ते निद्रिस्त असताना निचानं खडगानं वध केला आहे. माझ्या बंधूंचा, दृष्टदादाचाही घात त्यानं केला आहे. एव्हा ना कृष्णदेवांच्या शिबिरात आलेल्या पाचही पांडवांनी आपल्या पत्नीभोवती मंडल धरलं होतं. भीमसेन आपल्या पत्नीच्या पाठीवर आपला बळकट हात फिरवत पुन्हा पुन्हा म्हणत होता, द्रौपदी, शांत हो, नीट सांग, कुणी केलं हे पापकृत्य? भडभडून आलेल्या द्रौपदी देवी भीमसेनाकडे केवढ्या तरी आशेनं बघत कळवळून म्हणाल्या, तुम्ही एकाहून एक सामर्थ्यवान 5 पती असूनही मी विधवाच आहे. काय करायचंय? जाळायचं आहे तुमचा विक्रम? भर द्यूत सभेत त्यांनी माझ्या वस्त्राला हात घातला. मी स्वस्थ बसले. इंद्रप्रस्थाच्या सिंहासनावर बसावं तर त्यांनी मला अनवाणी वनवासात धाडलं. तेही मी मुकाट भोगलं. आज माझ्या एका मातेच्या कुशीतून तिला प्राणप्रिय असलेले तुमचेच अंकुर त्यानं त्या निर्दय वधिकानं कापून काढले. तरीही मला शांत हो म्हणता? द्रौपदी देवींना गदगद हलवून शेवटी कठोर शब्दात भीमसेन उद्गारला, कुणी केलं हे पापकृत्य? त्याचं नाव सांग. श्रीकृष्ण देवांनीही त्यांचं मस्तक थोपटत तसंच विचारलं, नाव सांग द्रौपदी. तसं उरातील कढ निकरानं आवरत हमसूनच ती कुलस्त्री एक एक शब्द स्फुंदत म्हणाली, तुमच्या गुरु
गुरु द्रोणांच्या पुत्रानं, त्या 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 पापी अश्वत्थाम्यानं. काय काय? पाचही पांडव अंगभर शहारून एकदमच उद्गारले. भीमसेन तर आपल्या पुत्रांच्या वधिकाचं नाव ऐकताच आपली प्रचंड गदा पुष्ट खांद्यावर सावरत शिबिराबाहेर पडलाही. तत्पर चपळाईनं कृष्णदेवांनी त्याला गाठलं. मी आणि उद्धवदेव खेचल्यासारखे त्यांच्या पाठोपाठ धावलो. प्रथमपासूनच पांडवांचा सेनापती असलेल्या दृष्टिद्युम्नाच्या शिबिरात भीमसेन आला. त्याला कुणाचीही मती बधीर व्हावी असं दृश्य दिसलं. पांडव सेनापती दृष्टिद्युम्नाचं निद्रेतच मस्तक छाटलेलं धड रक्ताच्या थारोळ्यात कसं तरीच पडलं होतं. त्याच्या दुहाती झोपलेल्या पाचही पांडव पुत्रांची, त्याच्या प्रिय भाचरांची प्रेतं रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त कशी तरीच पडली होती. बहुतेकांच्या वक्षावर खडगाचे हातभर लांब क्रूर प्रहार दिसत होते. आपल्या मामाच्या वक्षावर हात ठेवून निर्घोर पालथ झोपलेल्या एकट्या प्रतिविंध्याच्या पाठीवर लांबच लांब प्रहार केलेला स्पष्ट दिसत होता. बहुतेक सर्व पांडवपुत्र झोपलेल्या स्थितीतच गतप्राण झाले होते. सगळीकडे साकळलेल्या रक्ताची तामसर काळपट थारोळी पसरली होती. एवढा पर्वतवक्षी भीमसेन, पण तोही पुत्रांचं आणि सेनापतीचं ते रूप बघताना आपलं मुख ओंजळीनं झाकून घेत क्षणिक खालीच बसला. दुसऱ्याच क्षणी उठून, अरे कुणीतरी मला तो निर्दय वधिक अश्वत्थामा नुसता दाखवा, अश्वत्थामा दाखवा असं कंठधमन्या फुगवत ओरडत त्याला शोधत पहाटेच्या धुसर प्रकाशातच रणक्षेत्राच्या पश्चिमेकडे निघाला. पायांखाली हत्तीच्या सोंडा, गतयोद्ध्यांची मस्तकं, त्यांचे अवयव, घोड्यांच्या शेपट्या येत आहेत याचं कशाचंही भान त्याला उरलं नाही. जवळजवळ पहाटेच्या संधी प्रकाशात तो प्रहरभर अश्वत्थामा दाखवा, अश्वत्थामा दाखवा गरजत गुंजलाल डोळ्यांनी रणक्षेत्रभर सर्वत्र भिरभिरला. त्याच्या मागून आम्ही फरफटलो. अश्वत्थामा काही सापडत नव्हता. श्रांत क्लांत झालेला भीमसेन रणक्षेत्राच्या पश्चिमेकडील एका तमाल वृक्षाच्या बुंध्याजवळ एका पाषाण खंडावर शेवटी हताश बसला. तो रडकुंडीलाच आलेला बघून कृष्णदेव त्याला म्हणाले, वायुपुत्रा, शांत हो. तुझा क्रोध मी समजू शकतो. अद्याप अश्वत्थाम्याचा समय आलेला नाही. तो कधी येईल सांगता येत नाही. पौष शुद्ध पंचमीचा सूर्य कुरुक्षेत्रावर उगवला. भीमसेनाला सावरून शिबिराकडे आणणाऱ्या कृष्णदेवांना दूरवर डोंगर उतरंडीला एका फुललेल्या पलाश वृक्षाच्या छायेत पाषाणखंडावर बसलेली मनुष्याकृती दिसली. तसं ते भीमसेनाला म्हणाले, पांडवा, एरवी फुललेल्या पलाश वृक्षासारखा रणक्षेत्रावर दिसणारा तू असा सागवृक्षासारखा हिरवट काळपट का झालास? समोर बघ, तो पलाश कसा फुलला आहे. डबडबलेल्या विशाल डोळ्यांनी वस्त्रातूनच बघावं तसं भीमसेनानं समोर पाहिलं. लाल फुलांनी डवरलेल्या पलाशावरून त्याची दृष्टी पाषाणखंडावर गेली. अश्वत्थाम्याला दुरूनच त्यानं ओळखलं. तसं केवढ्या तरी मोठ्यानं तो कडाडला. निद्रिस्त पांडवपुत्रांना वधणारे वधिक नीचा अश्वत्थाम्या, तुला पितेची शपथ आहे, तिथेच थांब. सामर्थ्य असेल तर या भीमसेनाच्याही वक्षावर तुझं खडक चालवून दाखव. 10 हातांच्या उड्या घेतच हा हा म्हणता भीमसेनानं त्याला गाठलं. अश्वत्थाम्याच्या अंगावरची रक्तलांछित वस्त्र ते रक्त सुकल्यामुळे तडाडली होती. डोळ्यात मात्र युद्धाचा अशरण द्वेष होता. रणक्षेत्राच्या कोरड्या राहिलेल्या शेवटच्या पश्चिम भागात त्या दोघांचं गदाद्वंद्व पेटलं. आम्ही सगळे ते बघत मंडलाकृती उभे राहिलो. सूर्यदेव चांगले 2 हात आकाशमंडल चढून आले, तरी त्यांचं प्रथम गदेचं नंतर अनेक शस्त्रांचं द्वंद्व काही आवरेना. आता सूर्य थेट मस्तकावर आला. भीमसेनानं हातातलं खडक दूर फेकून आपले लोहदंड थोपटून अश्वत्थाम्याला निर्वाणीच्या मल्ल द्वंद्वाचं आवाहन केलं. जरासंधासह अनेक मल्लांना धूळ चारणाऱ्या अजिंक्य भीमसेनाची मल्लयुद्धातील कीर्ती माहीत असूनही
अश्वत्थाम्यानं त्याचं आव्हान स्वीकारलं. त्यानंही दंड थोपटले. भीमसेनाला ललकारलं. तसं द्वारकाधीश श्रीकृष्णदेव आता दोघांच्याही मध्ये उभे ठाकले. म्हणाले, भीमसेना, तुझ्या या आव्हानाची काहीच तड लागणार नाही. जरासंधाशी तू 27 दिवस मल्लयुद्ध लढलास. अश्वत्थाम्याशी वर्षभर का 27 वर्ष लढलास तरीही उपयोगच नाही. अश्वत्थामा अमर्त्य आहे, चिरंजीव आहे. त्यांनी अश्वत्थाम्याकडे पुढा करून त्यालाही समजावलं. जरासंधानंतर भीमसेनासारखा मल्ल आर्यावर्तात दुसरा कोणीही राहिलेला नाही. तू त्याला ललकारू नयेस. तरीही दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसाल तर ललकारीची मृत्तिका देऊन मीही तुमचं मल्लद्वंद्व बघावं म्हणतो. सर्प मुंगसासारखे ते दोघेही एकमेकांसमोर उभे होते. दोघांवरही कृष्ण वचनाचा काहीही परिणाम झाला नाही. कृष्णदेवांनी दिलेली ललकारीची मृत्तिका स्वीकारून मल्लद्वंद्वासाठी दोघेही सैनिकांनी तयार केलेल्या साध्याच आखाड्यात उतरले. अभ्याकर्ष, रजकपुष्ठ, आकडी असे एकमेकांवर डाव प्रतिडाव करीत लढले. दोन्हीकडे आता शेकड्यांतच उरलेल्या सैनिकांचं कडं आखाड्याभोवती दाटलं होतं. दोघंही घामाघूम झाले. कुणी कुणालाही आटपत नव्हतं. शेवटी दिवस तिसऱ्या प्रहारात कलला असताना भीमसेनानं आपल्या बाहुकंटकाचा निर्णायक डाव अश्वत्थाम्याच्या कंठाभोवती आवळला. पण आज विचित्रच घडत होतं. भीमसेनानं आयुष्यभर निर्वाणीचा म्हणून वापरलेला बाहुकंटक अश्वत्थाम्याचा कंठ आवळण्यासाठी कितीही सामर्थ्य लावून बाहू आखडले तरीही अश्वत्थामा योग बळावर श्वास कोंडून कंठ धमण्या अशा काही फुलवीत होता की शेवटी भीमसेनच श्रांत क्लांत होत होता. कितीतरी वेळ हे चाललं. तसं पुढं होत भीमसेनाजवळ एक खडक ठेवून कृष्णदेव त्याच्या कानाला लागले. त्यांनी भीमसेनाला आपल्या कृष्णबोलीत निर्वाणीचा कानमंत्र दिला. कौंतेया, नीट कान मन उघडे ठेवून ऐक. अश्वत्थामा चिरंजीव आहे. तो कधीच मरणार नाही. माणसाची मरणं दोन असतात, एक शारीरिक आणि एक लौकिक. त्याच्या मस्तकावर जो एक जन्मजात मांसलमणी आहे तो दिलेल्या खडगनं कापून घे. त्याच्या मस्तकावरचा व्रण कधीच भरून येणार नाही. सदैव रक्तबंबाळच राहील. जशी तुम्हा पांडवांच्या पुत्रांची कलेवर राहिली तशी. कधीच न भरणारा रक्त ओघळता रण घेऊनच अश्वत्थामा चिरंतन जगेल. लौकिक अर्थानं ते त्याचं मरणच असेल. चापल्य कर आणि त्याच्या मस्तकावरचा मांसलमणी खडगनं कापून घे. घामाघूम भीमसेनानं कृष्णदेवांनी सांगितलं तसं केलं. डाव्या हातानं अश्वत्थाम्याचा कंठ आवळून उजव्या हातीच्या खडगानं त्याच्या मस्तकावरचा मांसलमणी मस्तकापासून वेगळा केला. रक्तलांछित खडग रणक्षेत्रावरच फेकून हातचा मौल्यवान मांसलमणी घेऊनच तो पांडव शिबिराकडे परतला. प्रिय पत्नी द्रौपदी देवींच्या हाती तो मांसलमणी ठेवून भीमसेनानं इतिवृत्तांत सांगितला. कृष्णदेवांनीही त्यांना कुरूंचा शेवटचा सेनापती अश्वत्थामा चिरंजीव कसा आहे हे सांगून त्यांचा पुत्रशोक कमी केला. 19व्या दिवसाची सायंकाळ जवळ आली. द्वारकाधीशांनी आपलं प्रशस्त शिबिर उखडून गुंडाळण्याची आज्ञा आम्हाला दिली. त्याप्रमाणे मी, उद्धवदेव, अर्जुन अशा त्यांच्या प्रिय सख्यांनी शिबिराच्या खुंडाळ्या कुरुक्षेत्राच्या भूमीतून उखडून काढल्या. त्या उंचच उंच शिबिराच्या मध्यभागीचा प्रमुख लाकडी स्तंभ प्रत्यक्ष कृष्णदेवांनी स्वहस्ते इकडे तिकडे हलवून उखडून काढला. एका दल प्रमुखानं पांडव सेनेची अंतिम गणती केली. ती काही शेकड्यातच भरली. कौरवांच्या सेनेत तर आता केवळ 3च योद्धे जिवंत होते, कृपाचार्य, कृतवर्मा आणि अश्वत्थामा. सर्व गतप्राण योद्ध्यांना तर्पण देण्याचं धर्मकार्य अद्याप करायचं राहिलं होतं. त्यासाठी आम्ही सर्व दृषद्वती नदीच्या किनारी आलो. पाचारण केलेल्या धौम्य ऋषींना कृष्णदेव तर्पणाच्या विधीची तयारी सांगत असताना सर्वांनी महायुद्ध संपलं म्हणून सुटकेचा निश्वास सोडला. युगानुयुग वाहणारी दृषद्वती नदी शांत होती. काठावरच्या मानवी प्रलयाचं तिला कसलंही सुखदुःख नव्हतं. मी, उद्धवदेव, दारुक, अर्जुनासह सर्व पांडव आणि अच्युत द्वारकाधीश
दृश्यद्योतीच्या घाटावरच्या एका दगडी पायदंडीवर बसून सैनिक व पुरोहित करीत असलेली तर्पणाची व्यवस्था बघत असतानाच अद्याप न संपलेल्या भारतीय महायुद्धातील अखेरची कटू वार्ता घेऊन गुप्तचर प्रमुख मलय धापा टाकतच दृश्यद्योती किनारी पोहोचला. कृष्णदेवांना वंदन करून थरथरत म्हणाला, स्वामी, घात झाला आहे. मस्तकीचा ओघळता व्रण घेऊन अरण्यात अदृश्य होण्यापूर्वी अश्वत्थामेनं ब्रह्मास्त्राचं प्रक्षेपण केलं आहे. काय? ब्रह्मास्त्र? कृष्णदेव पायदंडीवरून ताडकन उठून उभेच राहिले. होय स्वामी, ब्रह्मास्त्रच. युद्ध समाप्त झालं म्हणून आपली शिबिरं उठविणाऱ्या उरल्या सुरल्या आपल्या सर्व सैनिकांना वधून ते ब्रह्मास्त्र आपल्या स्त्री मंडळातील उत्तरादेवींच्या गर्भावर उतरलं आहे. पांडव स्त्रिया त्यांच्या उदरात असलेल्या पांडवांच्या तिसऱ्या पिढीचा एकमेव अंकुर मृत झाला म्हणून वक्ष पिटून आक्रोशित आहेत. आपलाच धावा करत आहेत. सुदैव म्हणून केवळ आपल्याच सहवासात असल्यामुळे सर्व पांडव जिवंत राहिले आहेत. धौम्य ऋषींना पाचारण करण्यासाठी गेलो म्हणून मीही वाचलो आहे. सर्व पांडव स्त्रिया वंश वाचवा, काही करा, पण उत्तरापुत्राला जगवा म्हणून ऊर पिटून आक्रोशित आहेत. एव्हाना आम्ही सर्वच कृष्णदेवांच्या मुखाकडे सुन्न होऊन बघत उभे राहिलो होतो. काय बोलावं, काय करावं, कोणालाच काही सुचत नव्हतं. एकटे उद्धवदेव द्वारकाधीशांचे दोन्ही दंड घट्ट धरून पोट तिडकीने म्हणाले, वासुदेवा, पांडवांचा कुलक्षय वाचविणं आता केवळ तुझ्या आणि तुझ्याच हाती आहे. तुझ्या आजवरच्या जीवनातील तपस साधना स्मरून ब्रह्मास्त्रांचा प्रभाव उत्तरेच्या गर्भावरून घालविण्यासाठी तूच आता दृश्यद्योतीचं समंत्र आचमन घेणं अटळ आहे नारायणा. नाहीतर पांडवांचं नावही जगात अस्तित्वात राहणार नाही. चल. कृष्णदेवांना पाठीशी घेत उद्धवदेव दृश्यद्योतीच्या पात्राजवळ गेले. त्यांनी एक छोटं आंस्तरण अंथरलं. कृष्णदेवांनी तिथे बैठक घेऊन पद्मासन धारण केलं. आपले मत्स्य नेत्र मिटले. उद्धवदेवांनी ओंजळींनी तळहातांवर सोडलेल्या जलांजलीच्या 3 धारा भूमीवर सोडताना ते सर्वांना स्पष्ट ऐकू येईल एवढ्या स्वच्छ शब्दात म्हणाले, मी पुण्यश्लोक वसुदेव महाराज व देवकी माता यांचा पुत्र असेन तर, गोकुळीच्या नंददेव यशोदा माता यांचा पुत्र म्हणविण्याचा मला अधिकार असेल तर, मी पुण्यश्लोक आचार्य सांदीपनी व घोर तापस अंगिरसांचा सर्वार्थानं योग्य शिष्य असेन तर, आर्यावर्तातील न्यायाची वाट मुक्त करण्यासाठी न्यायाचं निखंदन करताना मी कुठलाही स्वार्थ केला नसेल तर, जीवनाच्या कुठल्याही घटनेत दिवसा वा रात्री माझ्या हातून अनृताचं कोणतंही पापकर्म झालं असेल तर, माझ्या आचमनाबरोबर पांडवांच्या कुलस्त्री उत्तरेच्या गर्भात असलेला पांडवांचा 3ऱ्या पिढीचा अंकुर ओंकाराचा प्रणव हुंकार देईल. नारायणांनी आचमन घेतलं. डोळे उघडले. उद्धवदेवांकडे बघून ते हसतच म्हणाले, सख्या उद्धव, असाच पांडवांच्या स्त्री मंडळात जा. उत्तरेच्या गर्भाची स्थिती काय आहे ते मला उलट पावलीस परतून सांग. आज्ञादादांची म्हणत उद्धवदेव दृश्यद्योतीच्या घाटाच्या पायदंड्या तरातर चढून पांडवांच्या स्त्री मंडळाच्या शिबिर संकुलाकडे निघून गेले. अभिमन्यूच्या पतनापासून उत्तरादेवी कुरुक्षेत्राच्या पांडवांच्या स्त्री शिबिरात येऊन राहिल्या होत्या. सूर्य डुबतीला लागलेला असताना भगवी वस्त्र घातलेले उंचशील उद्धवदेव लगबगीनं हसत मुखानं आम्हा सर्वांकडे परत येताना दिसले. कृष्णदेवांशिवाय आम्ही सर्वांनी अपार उत्कंठेने पुढे होत त्यांना घेरलं. ते अपार उत्साहानं लगबगीनं म्हणाले, उत्तरेच्या गर्भाचं चलनवलन पुन्हा सुरू झालं आहे. पांडवांचा 3ऱ्या पिढीचा अंकुर सुखरूप आहे. महायुद्धात केवळ 10 योद्धे वाचले आहेत. कौरवांकडील कृतवर्मा, कृप आणि अश्वत्थामा, आणि पांडवांकडील सर्व पांडव आणि महारथी सात्यकी. वंश वाचला म्हणून सुस्कारा सोडणाऱ्या एकाही पांडवाच्या ध्यानी आलं नाही की 10वा योद्धा कोण. मी तो विसरूच शकत नव्हतो.
तरीही सर्वांनी उद्धवदेवांच्या तोंडूनच ते नाव ऐकावं म्हणून मी विचारलं, उद्धवदेव, तुम्ही 10 योद्धे म्हणालात, सांगितलेत मात्र 9. तो 10वा कोण? तसं हसून माझ्या खांद्यावर हात ठेवत कृष्णदेवांचे परमसखा उद्धवदेव उद्गारले, युगंधर श्रीकृष्ण.